शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत येत आहेत। त्यातीलच एक नाव म्हणजे अवधूत साळुंखे। अवधूत साळुंखे माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचं नाव चर्चेत आहे, काय प्रतिक्रिया असतील। साहेब, काय सांगाल, आपलं जिल्हाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आहे, नेमकी काय आहे आपली प्रतिक्रिया, काय आहे नेमकं? मी पहिल्यापासून सांगायचं झालं तर माझ्या वडिलांनी कोल्हापुरात शिवसेनेची स्थापना केली। पहिले जिल्हा प्रमुख, 10 वर्ष आमदार, त्यानंतर माझे चुलते 10 वर्ष नगरसेवक होते, दुसरे चुलते जवळजवळ विरोधी पक्ष नेते, महापौरपद, असे एक राजकारणांचा वारसा घराला, आमच्या कुटुंबाला पहिल्यापासून लाभलेला आहे। आणि मीही आज जवळजवळ 10-12 वर्ष काम करून आज मी उपजिल्हा प्रमुख म्हणून पक्षात काम करतो। आत्ताची परिस्थिती बघायला गेलं तर तसं सांभाळून चालायचं काम पक्षाचं चालू आहे। अशा परिस्थितीत आम्हाला वाटत नाही की पक्षप्रमुख काहीतरी जिल्हाप्रमुख बदल करतील किंवा निवडणुका तोंडावर असताना काही निर्णय घेतील असं वाटत नाही। पण जर बदलायचं, जर पक्षप्रमुखांचे जर निर्णय असेल किंवा बदलणार असतील तर मग उपजिल्हाप्रमुख म्हणून माझं पण मला पण अशी इच्छा, महत्त्वाकांक्षा ही प्रत्येकाला आहेच। ज्या पद्धतीनं हर्षल सुर्वे इच्छुक आहेत, आमचे राजू यादव आहेत, विराज पाटील आहेत, बरेच लोक इच्छुक आहेत, म्हणजे महत्त्वाकांक्षा ही असली पाहिजे राजकारणात। मग त्या पद्धतीनंच आम्ही पण प्रयत्न करायला लागलो आहे की आपल्याला संधी मिळेल, कारण काम करायचा वारसा माझ्या पाठीमागं माझ्या कुटुंबाचा आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं काम केले त्या पद्धतीचंच काम करण्याचा प्रयत्न मीही करतो आहे। त्यामुळे मी आज उपजिल्हाप्रमुख आहे आणि पुढं जर मला पक्षानं तशी संधी दिली तर मी नक्कीच चांगलं काम, पक्ष संघटनेच्या बांधणीच्या माध्यमातलं जे काम आहे ते मी नक्की चांगल्या पद्धतीनं करू शकेन असा माझा विश्वास आहे। साहेबांचा जो आदेश मातोश्रीवरनं येईल त्या पद्धतीनं तयारी इथं कोल्हापूर चालू असेल कोल्हापुरात। आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनानं आता वॉर्ड वाईज जे काय आमचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची आमची बैठक पण एक झालेली आहे। त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम, कारण आम्हाला विधानसभेला जर लढायला मिळालं असतं तर एक मतदानाचा, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एक मतदानाचा आम्हाला एक अंदाज आला असता त्यावेळेला। पण आम्हाला निवडणूकच लढायला न मिळाल्यामुळं आम्हाला ही गॅरंटी आहे की आम्हाला महापालिकेला उमेदवाराला आमच्या चांगलं यश मिळेल। चांगल्या सीटा, 2 अंकी सीटा तरी आम्ही महानगरपालिकेत 100% आम्ही जाऊ त्या पद्धतीनं। नेमकी जिल्हाप्रमुख पदाची संधी मिळाली तर कशा प्रकारे तुम्ही संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशील? शिवसेनेचं आज मी आता लहानपणापासून मी पक्षाचं काम माझ्या वडिलांच्या माध्यमातून बघत आलो आहे। तर पक्षाचा एक ढाचा मेन जो आहे, बॅकबोन तुम्ही म्हणाल तर त्या शाखा आहेत। म्हणजे शाखेच्या माध्यमातून प्रत्येक गावात, प्रत्येक वॉर्डमध्ये शाखा शिवसेनेची असली पाहिजे, शिवसेनेचा बोर्ड असला पाहिजे शाखेचा। तर त्या माध्यमातून काम करायची ही पहिल्यापासूनची पद्धत आहे। तर मला जर संधी मिळाली तर 100% ही जी बांधणी आहे, पक्ष बांधणी मोठ्या प्रमाणात करावी लागेल। कारण जिल्हाप्रमुखांचं जो हे आहे की 3 विधानसभा मतदारसंघ संजय पवार साहेबांच्या अंडर येतात। आज तुम्ही फक्त उत्तरबद्दल किंवा शहराबद्दल विचार करून चालणार नाही, तर करवीर आणि दक्षिण ग्रामीण ह्या दोन्ही मतदारसंघात पण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन किंवा त्यांच्याशी बोलून किंवा पक्षाची बांधणी करणं फार गरजेचं आहे। म्हणजे शाखेच्या माध्यमातून पक्षाची बांधणी पहिला ताकद गोळा करायला लागेल, जी विखुरलेली थोडीफार आहेत त्यांना एकत्र आणायला लागेल आणि त्या पद्धतीनं काम माझं असेल जर संधी मिळाली तर नक्कीच आपण बघितलं पक्ष बांधण्याचं काम, पक्ष वाढवण्याचा उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे हे करणार आहेत असं त्यांनी सांगितले आहे। कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।